येऊन लोक विकत घेता येत नाही। आता कसं आहे, स्वतःचं ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते कार्ट। आपण 15 वर्ष आमदार आहात, आपण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होतात, 2014 मध्ये देखील 6 महिन्यासाठी आपण मंत्री होतात। त्यावेळेला आपण आमदार म्हणून आणलेला निधी, मंत्री म्हणून आणलेला निधी हा आपण कळवा मुंब्र्यातील मतं विकत घेण्यासाठी आणला होता का? म्हणजे आम्ही निधी आणला तर मतदारांना विकत घेण्यासाठी, आणि तुम्ही 15 वर्षामध्ये निधी आणलात तर तो विकासासाठी। त्यामुळे वैफल्यग्रस्त डॉक्टर जितेंद्र आव्हाड झालेले, त्यांना वाटलं देखील नव्हतं की अशा प्रकारचा निधी महायुतीचं सरकार, कारण ते वारंवार मुंब्र्यामध्ये अल्पसंख्याक समाज आहे म्हणून युती सरकार निधी देणार नाही अशा प्रकारचे आरोप कायम ते करत आले। पण लोकसभा निवडणुकीमध्ये कळव्या मुंब्र्यामध्ये महायुतीचे खासदारकीचे कल्याणचे आमचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मताधिक्य नसताना देखील महायुतीच्या सरकारने कळव्या मुंब्र्याचा विकास झाला पाहिजे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 50 कोटीचा निधी दिला। आम्हाला विश्वास आहे की मी आणि माझे सहकारी प्रदेशचे सरचिटणीस नजीब मुल्ला, तिथले आमचे सगळे स्थानिक नगरसेवक यांनी अजून निधीची मागणी माननीय अजितदादांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये अजून भरघोस निधी मुंब्र्या कळव्याच्या विकासासाठी नक्कीच महायुतीचं सरकार देईल। 2-2 कोटीची ऑफर देखील नगरसेवकांना दिली जाते असा देखील आरोप केला। आम्ही कोणालाही कुठलीही ऑफर दिलेली नाही। आमच्या मंचावर जे नगरसेवक त्या दिवशी आलेले हे स्वखुशीने आलेले, पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपल्या पायाखालची वाळू सरकत चालल्यानंतर कुठल्या म्हणे मी बरेच वेळा पीएला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण अजितदादांनी वेळ दिली। आपण देवगिरीला गेलात तर प्रत्येक येणाऱ्या आमदाराला अजितदादा भेटतात। आपण मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयामध्ये गेलात तर प्रत्येक आमदाराला काय, प्रत्येक महाराष्ट्रातून आलेल्या ते सभागृहामध्ये नव्हते। याच्यावरनं आपल्या मतदारसंघाच्या विकास कामांबद्दल त्यांना किती गांभीर्य हे दिसून येतं।